आपला साधा स्वभाव आपल्याला खूप महागात का पडतो? साधेपणा म्हणजे प्रामाणिकपणा, नम्रता आणि इतरांसाठी कायम तयार असलेली मदतीची वृत्ती. साध्या स्वभावाच्या लोकांना इतरांच्या अडचणी सोडवण्यात आनंद मिळतो. हे लोक स्वतःसाठी फारसा विचार करत नाहीत आणि नेहमी इतरांच्या भल्याचा विचार करतात. त्यांना वाटतं आपण कोणालाही त्रास देत नाही, मग आपल्याला का त्रास होईल? पण सध्याच्या स्वार्थी, धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक जगात इतकं साधं सरळ राहणं खूप वेळा अडचणीचं ठरतं. लोक त्यांच्या साध्या स्वभावाचा गैरफायदा घेतात आणि कधीकधी त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. साधेपणा जिथे माणसाला मान मिळवून देतो, तिथेच तो काही वेळा दुर्बलतेचं प्रतीक मानला जातो. एक, नाही म्हणण्यात अडचण. साध्या स्वभावाच्या लोकांसाठी नाही म्हणणं खूप कठीण जातं. त्यांना नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तयार राहणं, इतरांना समजून घेणं आणि त्यांचा आदर करणं हे जडलेलं असतं. म्हणूनच ते कोणालाही नकार देण्याचे टाळतात. कारण त्यांना वाटतं की समोरच्याला दुखावू नये. यामुळे जरी त्यांच्यावर जास्त कामाचं ओझं असलं तरी ते हो म्हणत राहतात. स्वार्थी लोक याच सवयीचा वापर करून त्यांच्यावर अधिक काम सोपवतात आणि त्यांना असं वाटतं की त्यांची मदत घेतली जात आहे. मात्र ते स्वतःच्या गरजा आणि आरामाकडे दुर्लक्ष करून इतरांसाठी काम करत राहतात, ज्यामुळे त्यांना मानसिक आणि शारीरिक थकवा येतो. 2. सरळ स्वभावाचा गैरफायदा घेणारे लोक. सरळ स्वभाव असणाऱ्यांच्या भोळेपणाचा काही लोक गैरफायदा घेतात. हे लोक प्रामाणिक, निस्वार्थी आणि इतरांच्या मदतीसाठी नेहमी तयार असतात. पण काही लोक त्यांचा वापर आपल्या स्वार्थासाठी करतात. स्वार्थी लोक त्यांच्यावर काम लादतात कारण त्यांना माहीत असतं की हे लोक नाही म्हणणार नाहीत. अशा लोकांच्या भोळेपणाचा वापर करून इतर लोक त्यांना गरजेच्या गोष्टी करण्यासाठी वापरतात आणि त्यांना आवश्यकतेनुसार अधिक कामे करत राहतात. त्यामुळे साध्या लोकांचा वेळ, मेहनत आणि संसाधने इतरांच्या फायद्यासाठी जातात आणि त्यांना कधीच तितकं श्रेय किंवा कदर मिळत नाही. 3. तुमच्या सरळ स्वभावाचा चुकीचा अर्थ लावला जातो. सरळ स्वभावाच्या लोकांच्या मनातील प्रामाणिकपणा आणि सजगतेचा अनेकदा चुकीचा अर्थ लावला जातो. त्यांचा अत्यंत साधा आणि स्पष्ट स्वभाव इतरांना त्यांचं दुर्बलपण किंवा भोळेपण वाटू शकतो. नाही म्हणण्याची त्यांची अडचण आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती त्यांना हलकं किंवा त्यांची कमी कदर करणं असा चुकीचा अर्थ घेते. या लोकांच्या प्रामाणिक प्रयत्नांना इतर कधीकधी कमजोरी समजून त्यांचा विश्वास तोडतात. त्यांचा सच्चेपणा आणि इतरांसाठी असलेली समर्पणाची भावना त्यांच्या भोळेपणामुळे इतरांच्या स्वार्थासाठी वापरली जाते आणि ते दुर्बलतेचं प्रतीक मानले जातात. 4. श्रेय न मिळणे. सरळ स्वभावाचे लोक नेहमी इतरांसाठी काम करत राहतात, पण त्यांचं श्रेय कधीच त्यांना मिळत नाही. त्यांचा प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ वृत्ती यामुळे ते स्वतःच्या कष्टाचा इतरांसोबत वाटा करतात, पण त्यांना त्यांच्या योग्य किमतीची कदर मिळत नाही. त्यांच्या प्रयत्नामुळे इतर लोक यशस्वी होतात, पण त्यांना श्रेय मिळत नाही. यामुळे त्यांच्यात निराशा येऊ शकते, कारण ते इतरांच्या कामावर गर्व करीत नाहीत आणि इतरांच्या यशात आपल्या कष्टाचा सहभाग मोजून घ्यायला ते इच्छित नाहीत. त्यांचा श्रेय न मिळणे हीच त्यांची एक मोठी त्रासदायक गोष्ट बनते. 5. सतत इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न. साध्या स्वभावाचे लोक सतत इतरांच्या आनंदासाठी काम करत राहतात. त्यांना इतरांच्या चेहऱ्यावर हसू पाहून आनंद मिळतो, पण या आनंदासाठी ते स्वतःच्या सुखाचा त्याग करतात. ते नेहमी इतरांना आनंदी ठेवण्यासाठी त्यांचा वेळ आणि ऊर्जा खर्च करत असतात, ज्यामुळे त्यांना स्वतःच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक गरजांकडे दुर्लक्ष करावं लागते. त्यांचा आनंद इतरांच्या आनंदात लपलेला असतो आणि यामुळे ते स्वतःला कमी समजू लागतात. त्यांना स्वतःला शांतता आणि सुख मिळवण्याचा वेळ मिळत नाही, कारण त्यांची मुख्य प्राधान्य इतरांचे सुख असते. 6. प्रामाणिकतेचा वापर करून फसवणूक. साध्या स्वभावाचे लोक त्यांच्या प्रामाणिकतेमुळे इतरांवर विश्वास ठेवतात, पण या विश्वासाचा वापर काही लोक फसवणूक करण्यासाठी करतात. हे लोक सरळ आणि प्रामाणिक असतात, त्यामुळे त्यांना इतरांचा विश्वास कधीच शंकेचा धनी होण्याची भीती नसते. पण स्वार्थी लोक त्यांचा विश्वास घेऊन त्यांना फसवतात किंवा त्यांच्याकडून फायदा घेतात. यामुळे त्यांना अनेक वेळा धोका होतो आणि ते विश्वासघात सहन करतात. सरळ लोकांचा प्रामाणिकपणा इतरांच्या स्वार्थासाठी वापरला जातो, ज्यामुळे त्यांना मानसिक आणि भावनिक रूपात दुखवणूक होऊ शकते.
7. स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष. साध्या स्वभावाच्या लोकांना इतरांना मदत करत असताना त्यांची स्वतःची गरज आणि इच्छा आकांक्षा विसरून जातात. ते इतरांना महत्त्व देतात पण स्वतःसाठी विचार करत नाहीत. त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टी त्यांच्या इच्छांच्या उलट जाऊ लागतात कारण ते स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे त्यांना मानसिक थकवा, एकाकीपण आणि असंतोष वाटू शकतो. त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळत नाही आणि त्यांचे जीवन तडजोडीच्या भोवऱ्यात अडकते. 8. स्वतःचा स्वाभिमान गमावणं. साध्या स्वभावाचे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी, आनंदासाठी आणि आरामासाठी स्वतःचा त्याग करत राहतात. ते इतरांच्या गरजा आणि भावनांना अधिक महत्त्व देतात आणि स्वतःच्या इच्छांची उपेक्षा करतात. यामुळे त्यांना त्यांचा आत्मसन्मान गमवावा लागतो. ते इतरांसाठी नेहमी हो म्हणत राहतात पण त्यांना त्यांच्या कष्टाचा, प्रयत्नाचा कधीच योग्य मान आणि श्रेय मिळत नाही. इतर लोक त्यांचा फायदा घेतात आणि त्यांना हलकं घेतात, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यांना स्वतःच्या हक्काची आणि गरजांची कदर मिळत नाही आणि ते कधीकधी त्यांचं अस्तित्व देखील विसरून जातात. यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि ते असंतोष आणि एकाकीपणात अडकले जातात. मित्रांनो, साधेपणा टिकवून ठेवायचा आहे तो चांगलाच गुण आहे, पण त्यासोबतच कोणत्या चुका टाळाव्यात चला सविस्तर पाहूया. 1. लोकांवर विश्वास ठेवण्याआधी विचार करा. लोकांवर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं असलं तरी कधीकधी आपला विश्वास चुकीच्या लोकांवर जाऊ शकतो. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याचं व्यवहाराचं निरीक्षण करा. अति विश्वास ठेवणे आणि धोका सहन करणे हे आपल्या साधेपणाचं नुकसान करू शकतं. 2. स्वतःच्या मतांना महत्त्व द्या. साधा स्वभाव असणाऱ्यांनी इतरांच्या मतांचा आदर केला तरी आपल्या स्वतःच्या विचारांना आणि मतांना महत्त्व देणं अत्यंत आवश्यक आहे. इतरांच्या प्रभावाखाली न जाता आपला दृष्टिकोन स्पष्ट ठेवा. 3. अतिभावनिक होऊ नका. साधा स्वभाव असणारे लोक अतिभावनिक होऊ शकतात पण त्यामुळे आपली निर्णय क्षमता धुमाल होऊ शकते. इतरांच्या भावना समजून घेणं महत्त्वाचं असलं तरी आपल्याला स्वतःला आणि आपल्या निर्णयांना समजून थोडं साक्षरपणाने वागणं आवश्यक आहे. 4. साधेपणाचा खरा अर्थ समजून घ्या. साधेपणाचा अर्थ फक्त भोळेपण किंवा कमी बुद्धिमत्तेचा नाही, तर तो आपली सुस्पष्टता, सच्चाई आणि प्रामाणिकपणाची व्याख्या आहे. त्याच्या खऱ्या अर्थाने जीवनात साधेपणा टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. 5. साधा स्वभावामुळे स्वाभिमान गमावण्याचं टाळा. साधेपणामुळे स्वाभिमान गमावणं हे नको आहे. जर आपण इतरांसाठी स्वतःला खूप मागे ठेवलं तर आपला आत्मसन्मान गमावू शकतो. त्यामुळे साधेपणाशी तडजोड करताना आपल्या आत्मसन्मानाची आणि हक्काची काळजी घ्या. 6. साधेपणा टिकवताना हुशारी जोडा. साधेपणाबरोबरच जीवनाच्या विविध क्षेत्रात हुशारी आणि बुद्धिमत्ता वापरणं आवश्यक आहे. सच्चाई आणि साधेपणा टिकवताना आपल्याला परिस्थितीचं नीट समजून योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. 7. स्वतःसाठी वेळ द्या. साधा स्वभाव असणाऱ्यांना इतरांसाठी खूप काम करण्याची सवय असते, तरीही स्वतःसाठी वेळ काढणं आवश्यक आहे. इतरांना मदत करण्याबरोबरच स्वतःच्या गरजा, विश्रांती आणि आत्मविकासासाठी देखील वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, दररोज आपण विविध सकारात्मक विचारांसह भेटतो आणि त्याचप्रमाणे तुमचं जीवनही सकारात्मकतेने भरलेलं असावं अशीच आमची मनपूर्वक इच्छा आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण व्हाव्यात आणि तुम्हाला सुख, समाधान व समृद्धी लाभावी हीच ईश्वराचरणी प्रार्थना. आजचे विचार तुम्हाला आवडले असतील आणि तुमच्या मनाला पटले असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन प्रेरणादायी विचारांसह. तोपर्यंत तुमचं आयुष्य आनंदी आणि उत्साही राहू हीच शुभेच्छा. धन्यवाद.